नमस्कार. 11वीच्या ऑनलाईन ॲडमिशनची तयारी सुरू झाली असेल हो ना? चला तर मग पटकन समजून घेऊया की या सगळ्या प्रक्रियेसाठी नक्की कोणती कागदपत्रं तयार ठेवायची आहेत. सध्या विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात हाच एक मोठा प्रश्न आहे. पण अजिबात काळजी करू नका, आपण ही सगळी प्रक्रिया एकदम सोपी करून टाकणार आहोत. आपण प्रत्येक टप्प्याबद्दल अगदी सोप्या भाषेत बोलणार आहोत, जेणेकरून प्रवेश प्रक्रिया कोणत्याही त्रासाशिवाय सहज पूर्ण होईल. तुम्ही कोणत्याही प्रवर्गातून अर्ज करत असाल, सगळी माहिती इथे मिळेल. तर कोणती कागदपत्रं लागतील हे एका मुख्य गोष्टीवर अवलंबून आहे. तुम्ही अर्ज कोणत्या प्रवर्गातून करणार आहात, ओपन कॅटेगरीमधून की रिझर्वेशन कॅटेगरीमधून, हा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आहे. चला हे दोन्ही मार्ग नीट समजून घेऊया. आपण सुरुवात करूया खुल्या प्रवर्गापासून, जो की सगळ्यात सरळ आणि सोपा मार्ग आहे. जे विद्यार्थी खुल्या प्रवर्गातून म्हणजे ओपन कॅटेगरीमधून अर्ज करत आहेत, त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. ही प्रक्रिया खूपच सोपी आहे. हो, अगदी बरोबर. खुल्या प्रवर्गासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त 2 मुख्य कागदपत्रांची गरज आहे. चला बघूया ती कोणती आहेत. पाहिलंत किती सोपं आहे? फक्त 10वीची गुणपत्रिका म्हणजे मार्क स्टेटमेंट आणि शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच लिव्हिंग सर्टिफिकेट. बस झालं. आता वळूया आरक्षित प्रवर्गाकडे. इथली प्रक्रिया थोडी वेगळी आहे, पण काळजीचं काहीच कारण नाहीये. आपण सगळं काही सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर डॉमिसाईल सर्टिफिकेट म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र हे असायलाच हवं. हे अनिवार्य आहे. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात याचा हा पक्का पुरावा आहे. आरक्षणामध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात. चला, सर्वात आधी आपण सामाजिक किंवा वैधानिक आरक्षणासाठी कोणती कागदपत्रं लागतात त्यावर एक नजर टाकूया. ही स्लाईड खूप महत्त्वाची आहे बरं का. यात स्पष्टपणे दिलंय की कोणत्या कॅटेगरीसाठी कोणतं सर्टिफिकेट लागेल. म्हणजे बघा, SC आणि STसाठी फक्त जातीचा दाखला पुरेसा आहे, पण VJ, NT, OBC, SBC आणि ACBCसाठी जातीच्या दाखल्यासोबत नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्रही लागतं आणि EWS प्रवर्गासाठी EWS पात्रता प्रमाणपत्र आवश्यक आहे. सामाजिक आरक्षणाव्यतिरिक्त काही विशेष आरक्षणसुद्धा आहेत. ही त्या विद्यार्थ्यांसाठी आहेत जे विशिष्ट परिस्थितीत मोडतात, जसं की दिव्यांग विद्यार्थी, खेळाडू किंवा मग सैनिकांची मुलं. इथे तुम्ही बघू शकता की प्रत्येक विशेष प्रवर्गासाठी एक वेगळं आणि विशिष्ट प्रमाणपत्र लागतं. उदाहरणार्थ, खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र लागेल, तर दिव्यांग विद्यार्थ्यांना UDID कार्ड किंवा सिव्हिल सर्जनचं सर्टिफिकेट लागेल. ओके, तर आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर. हे जे नियम आहेत ते सगळ्यांसाठी लागू आहेत, मग तुम्ही कोणत्याही प्रवर्गातून अर्ज करत असाल. हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे, जो सगळ्यांनी लक्षात ठेवायलाच हवा. जर समजा तुम्ही तुमच्या आरक्षणाच्या दाव्यासाठी योग्य प्रमाणपत्र वेळेवर देऊ शकला नाहीत, तर तुमचा अर्ज आपोआप खुल्या प्रवर्गात म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये गणला जाईल. त्यामुळे कागदपत्र आधीच तयार ठेवा. आणि हे पण लक्षात ठेवा की ही 2 टप्प्यांची प्रक्रिया आहे. पहिल्यांदा सगळी कागदपत्र ऑनलाईन अपलोड करायची आहेत आणि मग प्रवेश निश्चित झाल्यावर तुम्हाला सगळ्या मूळ म्हणजे ओरिजिनल कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी कॉलेजमध्ये जावं लागेल. तर मग या सगळ्यातून काय शिकायला मिळालं? तयारी हीच सगळ्यात महत्त्वाची आहे. जर सगळी कागदपत्र वेळेवर तयार ठेवली तर शेवटच्या क्षणी होणारी धावपळ आणि टेन्शन नक्कीच टाळता येतं. एकदा का ही सगळी कागदपत्रांची तयारी झाली की मग तुम्ही खऱ्या महत्त्वाच्या आणि मजेशीर गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकता, आणि ते म्हणजे आपलं आवडतं कॉलेज निवडणं. तर मग तुमच्या लिस्टमध्ये कोणतं कॉलेज टॉपवर आहे? आशा आहे की ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.